पहिल्यांदाच आपण एखादी गोष्ट बनवायला घेतली आणि एकदम परफेक्ट ती झाली ना, मग आपला आनंद काही सांगायलाच नको. तर एका बाउलमध्ये मी थोडंसं तूप घेतलंय, त्यामध्ये काही बर्फाचे खडे टाकले आणि मस्तपैकी त्याला फेटून घेतलंय. त्यानंतर बर्फ मी बाजूला काढून घेतला. आता अंदाजेच त्यामध्ये मी मैदा घातलाय, 1 चमचा बेसनसुद्धा घातलं आणि मस्तपैकी याला मिक्स करून घेतलं. जसा ब्रेड क्रम्ब असतो ना, त्याच पद्धतीने हे बनतं. त्यानंतर मी भरपूर पाणी त्यामध्ये घातलं आणि असं पद्धतीचं बॅटर मी त्याचं बनवून घेतलंय. आता कोणतीही मिठाई बनवायची असली ना, तर ती मी तुपामध्येच बनवत असते. त्यामुळे तूप मी इथे गरम करायला ठेवलं आणि जे आपलं बॅटर आहे ते गरम-गरम तुपामध्ये घालून घेतलं. आता तुम्हाला समजलं का आपण कोणती रेसिपी बनवतोय ते? तर मागच्या गॅसवरती मी पाकसुद्धा बनवायला ठेवला होता. तर हा पाक आहे ना, तो आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे आणि मी आज बनवत होते घेवर. पहिल्यांदाच ही रेसिपी मी ट्राय करत होते. पहिल्या ट्रायमध्ये सुद्धा तो एकदम परफेक्ट झाला, पण खूप जाळी सुटली नव्हती आणि गरम-गरम तुपामध्ये हे बॅटर टाकलं ना, तर तूप असं ओतूसुद्धा जातं. दुसऱ्या वेळेस एकदम परफेक्ट जाळी आपली तयार झाली आणि काही जण रबडी घालून ह्याला सर्व्ह करतात, पण मी ड्रायफ्रुट्स आणि चांदीच्या वर्कसोबत सर्व्ह केलं होतं आणि ते एकदम भारी झालं होतं.